कारण आज सकाळी 7 वाजता त्या पुण्याला पोहोचल्या होत्या आणि आमच्या विनंतीला मानून कार्यकर्ता पण परीक्षा घेत असतो नेत्याची. आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही यायच लागतंय म्हणल्यावर बरोबर 7 ला तिथं निघाल्या आणि बरोबर इथं पोहोचल्या. म्हणजे कार्यकर्ता एक काम का कमी होईना, पण कार्यकर्त्यांचं मन राखणं आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणं हे आज आम्ही अक्काकडनं शिकलो. त्यांनी त्याबद्दल मी त्यांचं पूर्णतः आभारी आहे. त्यानंतर आपले दुसरे सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आमचे स्नेही प्रदीपजी खांडेकर यांनी सुद्धा हा हक्काचा गट असताना सुद्धा आमच्या काही गरिबी कार्यामुळं त्यामुळे त्यांनी काय केले, शेजारच्या मोर्चामध्ये गेले आणि सर्वात जास्त मला आभार मानायचे ते आमदार साहेबांचे मानायचे. कारण आज 2 गट ओपनचे असताना सुद्धा या धनगर समाजाच्या 2 उमेदवार दिले त्यांनी आणि दोन्ही सुद्धा विजयी गेले. गेल्या टर्म मध्ये सुद्धा त्यांनी 2 सभापती हे धनगर समाजाला दिले. तालुक्यात अनेक लोक अनेक प्रकारचं बोलत असताना सुद्धा तरी सुद्धा त्यांनी या समाजावर प्रेम केलं. तर या समाजानं त्यांचं उतराई होण्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी राहावं आणि त्यांचं आभार मानण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आभार मानावे असं मी करतो. आता आमदार साहेबांचा आता काय कार्यकाल संपलेला आहे सांगायला काय हरकत नाही. आमदार साहेब हे इथल्या सगळ्यांच्या पेक्षाही माझ्या जवळचे आहे. जवळजवळ 15 वर्षापासून आमचा संपर्क आहे, आमची मैत्री आहे. दरवर्षी आमचं गेट टुगेदर असायचं. आता आमदार साहेबांची जर हे जर खोटं असेल तर आमदार साहेबांकडे असणारा जो आता सिद्धू होंडराव आहे तो आमच्या शिवशरण पाटलांचा पूर्वीचा पेय होता. त्यानंतर ते विजय मालकांचे पेय झाले. सिद्धू होंडरावला माहिती आहे की आमची दोस्ती आमदार साहेबांची आणि माझी दोस्ती कशी आहे. तर ते सुद्धा तुम्हाला सांगतील की मी अतिशयोक्ती बोलत नाही. आम्हाला नदी दोस्तीचा निधी द्यायचा होता, अडचणी होत्या. मी आमदार साहेबांच्या घरी गेलो, मी आणि रमेश विकासचे भाऊ काय नाव विकासचे भाऊ चोपडे आम्ही गेलो आमदार साहेबांच्या घरी. विशाल चोपडे त्याची क्लुजर घेऊन गेलो आम्ही तिकडं आमदार साहेबांच्या घरी. तू इकडे ये म्हणले, घरी गेलो. त्यानंतर सूत मिल मध्ये आम्ही बसलो. तू असं कर म्हणले, वेगळ्या मार्गाने जा. गोविंदराव मी परिचारक मालकाकडे गेलो आणि त्यांची लिस्ट घेतली. पण आमदार साहेबांनी एकाच वर्षी एकाच वेळेला दलित वस्तीचा 30 लाख रुपयाचा निधी देऊन सुद्धा आम्हाला आडमार्गाने का होईना शेवटी त्यांनी मला मदत केलेली आहे. ती मदत मी विसरून चालणार नाही. आज आमचे अर्जुन शेठ ग्रामपंचायत असताना त्यांना एक योगायोग आला की ते आज पंचायत समितीमध्ये जाऊन या आपल्या गावाची आजूबाजूच्या 14 गावांची सेवा करणार आहेत. त्यानंतर मला एक मोठी संधी आली होती की देवेंद्र कोटे हे माझे खास मित्र आहेत. आमच्या मातोश्री लक्ष्मीबाई गुरुमूर्ती, त्यानंतर रायापा मासाची मिसेस काय तिचं नाव आता लक्षात नाही मला, ते आम्ही ज्या भागामध्ये राहत होतो सलगर वस्तीच्या त्याच्या शेजारीच त्यांचं एक लक्ष्मी पान मळा म्हणून, आता बाबू साळुंकेला माहित आहे, त्याच्या शेजारीच एक लक्ष्मी पान मळा म्हणून एक मळा होता. त्या ठिकाणी हे कामाला जात होते आणि मी तिथं अभ्यासाला जात होतो. त्यानंतर देवेंद्र कोटेंचे जे वडील आहेत राजेश कोटे यांची आम्ही इतकी सेवा केली की ते आज पण विसरू शकत नाही. तर माझ्या मिसेसला सुद्धा त्यांनी आता झालेल्या या महानगरपालिकेच्या याच्यामध्ये वार्ड क्रमांक 23 मधून उमेदवारी द्यायचं फायनल केलं होतं. परंतु निवडणूक आयोगाच्या एक यात होतं की जुलैपर्यंत जे आहे 1 जुलैपर्यंत जी मतदार यादी आहे ती ग्राह्य धरूनच मतदान घ्यायचं आणि किंवा उमेदवारी द्यायची. मग आता प्रश्न आला काय करायचं. मग मी म्हणलं आता झालेलं आहे, तिकडं सरपंच आहेत, तिकडं मतदार यादीत नाव आहे आणि इकडं मतदार यादीत नाव नाही, आमचं काय करायचं. मग माझ्या अगोदर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या रोहिणी तडवळकर, ते आज शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत रोहिणीताई. ते माझ्या अगोदर आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. मग त्यांनी त्यांच्या मिस्टराला दिलं राम तडवळकरला, तुम्ही कोर्टात जावा म्हणले पुण्याला. मग कोर्टात गेल्यानंतर करायचं काय, तर कोर्टात जरी गेलं तर यादी ही आजची येणार आहे, आजच्या घडीची येणार आहे, त्यामुळे तुम्हाला उभारता येणार नाही म्हणून सांगितलं. मग आता राहिला प्रश्न, आमचा वार्ड 23 नंबर वार्ड सलगर वस्तीपासून सुरेगाव पर्यंत एक ओबीसी महिला, एक ओपन महिला, एक ओपन पुरुष आणि एक एससी होतं. मग त्या सगळ्यांना एससी मध्ये वाकोड्याला दिलं, सोरेगावला पाटीला दिलं, सलगर वस्ती आणि शटलमेज मध्ये मी लटकल्यानंतर आता काय करायचं, मला तर उभारता येत नाही. मग आमचे जुने लहानपणापासूनचे मित्र असणारे अर्जुन वाक्षे चिरंजीव
अक्षय राधिका वाक्षे यांना द्यायचं ठरलं. मी म्हणलं आता काय करायचं, तो पण राष्ट्रवादीचं काम करत होता पण पक्षात नसल्यामुळे अडचण यायला लागली. मग मी म्हणलं भाऊ आता असं झालेलं आहे, काय करायचं. तर इलेक्शनला फॉर्म भरायच्या 3 दिवस अगोदर त्यांनी मुंबईमध्ये रवींद्र चव्हाणच्या ह्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला भाजपमध्ये आणि माझ्याऐवजी मी त्यांना उमेदवारी दिली आणि आज तो नगरसेवक झालेला आहे. म्हणजे अर्जुनराव सारखा संधी आम्हाला पण आली होती पण वेळ साधली नाही का. वेळ जर साधली असती तर आज मीनाक्षी कुरमुदे सुद्धा या 23 नंबर वार्डाच्या फॉर्म मधून नगरसेवक झालेला मिळाला असता. पण जोपर्यंत देवेंद्र आहे, देवेंद्र म्हणजे देवेंद्र कोटे आहे, तोपर्यंत मला काही कमी वाचणार नाही. पण पुढच्या पंचवार्षिकला 1001% सांगतो की त्या नगरसेवक होण्यापासून कोणी त्याला थांबवणार नाही. कारण देवेंद्रचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यानंतर आता आलेले जिल्हा परिषदेचे तर सदस्य आहेतच. आता प्रदीप ते आहेत, आमचे काका आहेत, त्यानंतर भाजप सरकार सुद्धा आमच्या बरोबर काम करणार आहे. आता जे मदन दराडे, सुजाता दराडेचं नाव घेतं, मदन दराडे हे माझ्यासारख्या एका शाळेमध्ये क्लर्क आहे. तो मदन दराडे सुद्धा माझ्या एकदम जवळचा मित्र आहे. मी त्यांचं उपकार की आता हे जलजीवनची टाकी झालेली आहे. आमची 11 फेब्रुवारी आज जीवन प्राधिकरणचं पीपीटी शो होता, निमाळ होते त्यावेळेस. मग आता असं म्हणले करून ते आता असं आहे, इथं आहे. मग ते व्हॉट्सअपवर गेल्यामुळे त्याला माहित झालं होतं की सरपंच झालंय, तर काय करायचं. मी म्हणलं मदत बघ काय करता येत असेल तर 11 तारखेला सरपंच निवड झाल्यावर 21 तारखेला पीपीटी शो झाल्यानंतर गावाला जलजीवनचं जे काम दिलं ते माझ्या मदन दराडेने दिलं. त्यानंतर गाजरे सरांची माझी दोस्ती कशी आहे, मी मुळातच चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी सोलापूर जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचं काम करत असताना अनेक वेळा चळवळीत कार्य करतो. आज पण माझे मित्र चळवळीचे आहेत, गोविंदरावला माहित आहे. मी चळवळीत काम करत असताना ज्यावेळेस सोलापूर जिल्हा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचा अध्यक्ष झालो, मग दलित आपल्या आंबेडकर जयंतीला मिरवणूक निघायची. मग मिरवणूक निघाल्यानंतर सगळे हॉटेल त्याची बंदच असायचे, लोकांना पाण्याची वगैरे असं. मग मी भालचंद्र सरांना विचारलं काय करायचं सर असं. मग पहिल्यांदा जयंतीच्या मिरवणुकीमध्ये पाणी वाटपाचा कार्यक्रम आम्ही सुरुवातीला केलाय, तर आम्ही स्वतः केलेला आहे. त्यानंतर आता नंतर भरपूर काही वाटायला लागले. मग चळवळीचं काम करत असताना समाजातील सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यानंतर सर्व सदस्यांनी मला साथ दिली, सर्व गुन्ह्या गोविंदाने राहिलो. सोलापूर जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये असं एक उदाहरण आहे की सरपंच आणि उपसरपंच हे अनेक वेळेला वेगवेगळे असतात, पण आम्ही एका लहान भावासारखं मी आणि बंडू राहिलेलो आहे. त्याबद्दल त्याचे उपकार मी कधी विसरणार नाही. त्यानंतर शांतीलाल बोरकडे, अर्जुन मलाळे, त्यानंतर मारुती पेटरगे, त्यानंतर सर्व सदस्यांनी आम्हाला जी साथ दिली त्याबद्दल आणि गावकऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आम्हाला सेवेची संधी दिल्याबद्दल मी आपला सदस्य ऋणी राहील. जरी निरोप समारंभ जरी आज होत असेल तर एका कामात निरोप म्हणजे काय आम्ही कुठे चाललेलो नाही. निरोप म्हणजे एका कामाच्या जबाबदारीतून मुक्त करून दुसऱ्या कामामध्ये वाहून घेणं. यानंतरच्या कालावधीमध्ये माझ्या देवस्थानचा जो जिव्हाळ्याचा विषय होता माझा, एक देवस्थानचा आणि दुसरा प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न होता. प्राथमिक आरोग्य केंद्राची म्हणजे आपलं मंगळवेढ्यातून 2च फाईल गेले होते, एक उचितांची आणि फुलजंतीची. उचितांच्या फॉरेस्टच्या जागा असल्यामुळे ते कॅन्सल झालं. पण आता सध्या फुलजंतीची एक प्राथमिक आरोग्य केंद्राची फाईल मंत्रालयात आहे. ते तेवढं आपल्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना विनंती करतो की तेवढं त्यांनी मार्गी लावावं आणि आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पाठबळ द्यावं. त्यानंतर राहिला प्रश्न आमच्या देवस्थानचा आमचा मुख्य प्रश्न म्हणजे जागेचा आहे. आता त्या जागेच्या प्रश्नासाठी आमदार साहेबांकडे गेलो, आमदार साहेबांनी पण प्रयत्न केले, परंतु हा प्रश्न जो आहे हा केंद्र शासनाचा आहे. आता 31 ऑगस्ट 2018 ला जी अधिसूचना निघाली, त्या अधिसूचनामध्ये जेवढे फॉरेस्ट एक्वायर करायचे होते त्यातलं एकही फॉरेस्ट आज राहिलेलं नाही. सगळ्याला कंपाऊंड बांधून सगळं प्लांटेशन करून सगळं त्याचं नियोजन झालेलं आहे. पण एकमेव आपला गट राहिलाय. त्यावेळेस सभापती साहेब होते, प्रदीप खांडेकर साहेब होते. त्यानंतर अधिसूचना आल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो. आमच्या एका चक्राला मान देऊन मंगळवेढा तालुक्यातल्या 52 गावचं 2 ऑक्टोबर 2018 पूर्ण 52 गावातले आम्हाला ठराव मिळवून दिले. त्या ठरावाच्या जोरावरच आम्ही मंत्रालयात गेलो, 2-3 वेळा मुंबईला गेलो. मंत्रालयामध्ये त्यावेळेस तरंगे आणि पांढरे म्हणून आपल्या समाजाचे
सचिव आणि अवर सचिव होते पांढरे आणि तरंगे म्हणून. मग त्यांना विनंती केली की बाबा असं असं आहे, ही जर जागा गेली तर आम्हाला भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काही सांगू शकणार नाही आणि खूप मोठ्या अडचणी येतील. तर तो प्रश्न तिथंच भिजत पडलेला आहे. त्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. जागा दुसरी त्यांना विकत घेऊन द्यायचं, त्याचं स्टॅम्प ड्युटी 50% भरायचं, प्लांटेशनचा खर्च 10% द्यायचं. तर हे आता हे वर्गणी शिवाय वर्गणी काढून आपण जागा घेऊन दिल्याशिवाय आपल्याला ब्रह्मदेव जरी आला तरी जागा मिळणार नाही. यासाठी आपल्याला त्यांना महाराष्ट्रात कुठं पण महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी आपण त्यांना 11.72 हेक्टर जर जमीन घेऊन दिली तर त्या जमिनीच्या मोबदल्यात आपल्याला ही जागा 1001% मिळणार. पण त्यासाठी खूप मोठ्या निधीची गरज आहे. आपण सगळ्यांनी खाद्याला खांदा लावून हातभार लावून जर वर्गणी गोळा केली आणि जर देवस्थानचे पैसे घालून जर गेलं तर आपल्याला ही जागा मिळणार आहे. माझी एकच इच्छा आहे की तेवढं आपल्या कालावधीमध्ये व्हावं असं इच्छा होती, पण अर्धवट राहिली. त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये पूर्ण ताकदीने यांच्या सर्वांच्या साक्षीने मी ते प्रयत्न करणार आहे आणि महाविद्यालयाला त्याबद्दल आशीर्वाद देईल, साथ देईल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. कारण मी निस्वार्थपणे आजपर्यंत काम करत आलेले, कुठल्या गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही, काय नाही. त्यामुळे देवाने मला भरपूर दिलेला आहे आणि पुढं पण देणार आहे. पण तेवढ्या जागेचा प्रश्न मार्गी लावावा ही एवढंच बोलून मी मध्ये 2 शब्द संपवतो. आपण सकाळपासून थांबलेला आहात, आपल्याला खूप वेळ झालेला आहे, तरी सुद्धा मी आपल्या सर्वांची माफी मागतो. तुम्ही ऐकला, तिथं उपस्थित राहिला, आमचा निरोप समारंभ केला, त्याबद्दल मी आपला सतत ऋणी आहे. आणि कार्यक्रम संपला, आपण सर्वजण उपस्थित राहिला. यानंतर सभापती साहेब 1-2 शब्द बोलतील.